मंदार, स्वागत आहे आणि मंजिरी तुझंही स्वागत आहे. थँक्यू उत्तरताई. खरं तर नेहमी आपण म्हणतो तसं की फार्म टू होम, फार्म कडनं आपल्या होम मध्ये, शेताकडनं आपल्या घराकडे, या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण आतापर्यंत आपल्या प्रत्येक एपिसोडमध्ये सांगत आलोय की किती महत्वाच्या गोष्टी आहेत, निसर्गातल्या किती महत्वाच्या गोष्टी आहेत आणि या निसर्गातल्या गोष्टी आपण कशा जपतोय आणि तशा प्रकारचे प्रॉडक्ट्स निरगुडकर फार्म्स मधनं आपल्या घरी कसे उत्तम रीतीने येत आहेत हे खरं तर आपण प्रत्येक एपिसोड मध्ये सांगतोय. मंदार, मला वाटतं आज आपल्या एपिसोडची सुरुवात करताना पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पाऊस असा अधूनमधून पडतोय, हवामान बदलतंय. सो या बदलत्या हवामानात पावसाळ्याच्या ऋतूमध्ये साधारण काय खाल्लं पाहिजे, म्हणजे ऍज अ न्यूट्रिशनिस्ट म्हणून मी तुला विचारीन की नेमके कोणते पदार्थ आपल्या खाण्यामध्ये आले पाहिजेत, याबद्दल सांग, काय सांगशील? नमस्कार उत्तरताई. आणि आपण आता मान्सून सीझन चालू आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत. आपल्याला रिस्क आहे इन्फेक्शनची मेजरली, कारण काय कॉन्टॅमिनेशन होऊ शकतं थ्रू वॉटर, ह्युमिडिटी खूप असते हवेमध्ये, सो त्याच्यामुळे इश्यूज होऊ शकतात. आणि आपल्याला जे फ्लू लाईक सिम्पटम्स म्हणतो, म्हणजे कोल्ड, कफ आणि फीवर असे जास्ती दिसू शकतात. रेस्पिरेटरी इन्फेक्शन जास्ती होऊ शकतात. आणि दुसरं मेजर होऊ शकतं डायजेस्टिव्ह रिलेटेड इश्यूज. सो आपण त्या दोन गोष्टी या मेजर आढळतात की विथ हॅपन इन दिस मान्सून सीझन. So I would recommend three things Okay. which are easily available locally also, and which are very effective, proven traditionally also, and backed by modern science research also. So the three things are pure cow ghee, ginger म्हणजे आलं, आणि ओके. तिसरं म्हणजे प्युअर रॉ हनी, नॉट द प्रोसेस्ड हनी, रॉ हनी. सो या ओके. तीन गोष्टींनी आपण बहुतेक सगळे रेस्पिरेटरी आणि डायजेस्टिव्ह रिलेटेड इश्यूज आपण डील करू शकतो. ओके. क्रॉनिक ज्याला आपण म्हणतो ते. हम्म, सो याचे खूप बेनिफिट्स आहेत. आणि मी याच्यावर खूप वेळ बोलू शकतो, पण ह्या तीन गोष्टींनी आपल्याला खूप मदत होऊ शकते बरोबर, आपल्या डाएटमध्ये बरोबर, इन्क्लूड केलं तर. बरोबर. पण मंदार, तू म्हणतोयस तसं या तीन गोष्टी आपल्या घरातल्याच आहेत, बरोबर आहे. हो, पण मग हो. डायरेक्ट म्हणजे आलं खाल्लं असं होत नाही, किंवा नाही. मध खाल्ला असं होत नाही. सो येस, याला येस. काहीतरी कॉम्बिनेशन करता येऊ शकतं का, किंवा दिवसभरात आम्ही हां, काय साधारण खाल्लं पाहिजे की ज्याचा हां. उपयोग आपल्या या सगळ्या आजारांपासून आपण थोडेसे दूर राहू शकतो किंवा नियंत्रणात राहू शकतो, असं काही सांगू शकशील का? येस. सो मी जे करतो म्हणजे व्हॉट आय फॉलो, मी ते माझ्या रेसिपीज आय हॅव मेड ऑन माय ओन सेल्फ, आय विल शेअर दॅट. ओके. सो फर्स्ट थिंग, आपल्याला द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू अंडरस्टँड की आपल्याला बॉडीची इम्युनिटी वाढवली पाहिजे. इम्युनिटी जर वाढली तर डिसीजेस ऑपऑपच होणारच नाहीत, किंवा झालेले डिसीज मधून रिकव्हरी लवकर होऊ शकते आपली. खरंय. सो फॉर एक्झाम्पल मी सांगतो 3 रेसिपीज किंवा मिक्सचर्स वी कॅन से. सो फर्स्ट थिंग इज दॅट इफ यू हॅव टू यूज रॉ हनी, start your day with warm water mixed with honey and freshly squeezed lemon. म्हणजे लिंबाचं ओके. पाणी गरम पाण्यामध्ये, म्हणजे कोमट पाण्यामध्ये मध घालून जर सुरू केलं आपण, तर त्याचे बेनिफिट्स असे आहेत की पहिलं म्हणजे आपल्याला एक सॉलिड एनर्जी बूस्ट मिळते सकाळी सकाळी. बरोबर. सेकंड असं आहे की आपलं मेटाबॉलिझम, इट इन्क्रीजेस अवर मेटाबॉलिझम. व्हिटॅमिन सी प्रॉपर्टीज लेमन मध्ये असल्यामुळे इम्युनिटी खूप चांगली वाढते, नॅचरल व्हिटॅमिन सी असतं. आणि आपली डायजेशन सिस्टम इज सेट ऑन राईट ट्रॅक इन द फर्स्ट स्टार्ट ऑफ द डे. सो ओके. दिस वन मिक्सचर इज व्हेरी 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 इफेक्टिव्ह अँड व्हेरी इम्पॉर्टंट अँड कॅन बी डन बाय ऑल एज ग्रुप्स. फक्त याच्यात मी एक डिस्क्लेमर म्हणून सांगतो की प्रत्येक ठिकाणी आपला कॉमन सेन्स आणि डॉक्टरचा ऍडवाइस थोडासा वापरून या सगळ्या गोष्टी कराव्यात. कारण काय, कधी कधी आपण इतकं ओव्हरबोर्ड जातो इन डुईंग थिंग्स की मध चांगला आहे तर पिला 1 लिटर असं नाही. नाही ना. सो खरंय. लिमिट मध्ये सगळं, कॉमन सेन्स आणि प्रमाणामध्ये डॉक्टर्स हवं ऍडवाइस सगळं. प्रमाणामध्ये. बरोबर येस. आहे. बरोबर. सेकंड थिंग इज अबाउट युझिंग प्युअर काऊ घी. इट इज सो इफेक्टिव्ह. म्हणजे प्युअर काऊ घी मध्ये इतके अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आहेत, ज्याच्याने फ्री रॅडिकल्स जनरेट होत नाहीत, त्यामुळे बॉडीची रेझिस्टन्स पॉवर खूप वाढते. देन आपले जे डायजेशन इश्यूज आहेत, सपोज इफ वी टेक हाफ अ टीस्पून ऑफ प्युअर काऊ घी बिफोर एव्हरी मील, ब्रेकफास्ट, लंच ओके. अँड डिनर, ओके. आपलं डायजेशन सिस्टम इम्प्रूव्ह ड्रास्टिकली. कॉन्स्टिपेशन इज केप्ट अवे, डायजेशन सिस्टम इम्प्रूव्ह, आपलं गट जे असतं, गट हेल्थ इज इम्प्रूव्ह टू अ लार्जर एक्सटेंट.
सो ओके. आणि ऑल्सो प्युअर गाव घी इज अ सोर्स ऑफ गुड ओमेगा 3 ऍसिड्स. देन इट इन्क्रीज द ब्लड सर्क्युलेशन. ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळे डायजेशन पण आपलं इफेक्टिव्ह होऊ शकतं. त्याच्यामध्ये मी एकच गोष्ट सांगेन, की आपण जेव्हा घी म्हणजे तूप जेव्हा आपण घेतो, तर त्याच्यामध्ये हा. थोडीशी टर्मरिक म्हणजे आपलं हळद जर घातली, ओके. तर इट इज एक्स्ट्रीमली इफेक्टिव्ह फॉर डिलिंग विथ ड्राय कफ आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप मदत होते. ओके. ही ओके. झाली रेसिपी नंबर 2 आणि थर्ड हा. इज नाही, अवर मंदार एक एकच मिनिट थांबवेन तुला, हं, की हं. तूप तू म्हणालास तर तूप आपण डायरेक्ट म्हणजे चमचाभर तूप डायरेक्ट खाल्लेलं केव्हाही चांगलं. पण हो, जर आम्ही पोळीला ते लावलं म्हणजे समजा चमचाभर तूप तेवढंच खाल्लं, पण हो, डायरेक्ट न खाता पोळीला लावून खाल्लं किंवा भातात हो, घेऊन खाल्लं, तरी हो. तेवढंच इफेक्टिव्ह होतं की सेपरेटली घेणं गरजेचं आहे? नाही, जर आपण म्हणजे दोन्हीचा इफेक्ट इक्वली चांगला आहे. हा. उलट आपण म्हणतो लिंबू इज अ कंप्लीट मील. सो जर जर ज्यांनी कोणाचं मील बाहेर असेल किंवा पटकन त्यावेळेला जमलं नाही किंवा डाएट असं नसेल तर तूप घालता येईल. तर आधी तूप घेतलेलं चांगलं. जर डाएट इफेक्टिव्ह असेल त्याच्यावर कंबाईन केलं तर खूपच चांगलं. फूडमध्ये मिक्स होऊन ओके. इट 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 गिव्हज मोर इफेक्ट टू द डायजेशन सिस्टम. सो दॅट इज ओके. फॉर शुअर. थर्ड हा. थिंग इज द एज ओल्ड म्हणजे आपल्या आजीनी सांगितलेलं ट्रेडिशनल इज द गोल्डन मिल्क, ज्याला आता एकदम खूप डिमांडमध्ये आलंय. गोल्डन मिल्क म्हणतात त्याला. खरं म्हणजे हळदीचं दूध. बरोबर. टर्मरिक मिल्क. आता त्याला खरंय. Starbucksमध्ये गेलं तर टर्मरिक लाटे पण म्हणतात. हो. सो येस. दॅट इज वन ऑफ द मोस्ट हेल्थीएस्ट इन टर्म्स ऑफ म्हणजे आपण जर इफ वी हॅव दॅट बिफोर स्लीपिंग, आफ्टर डिनर, तर टर्मरिक हॅज प्रूव्ड टू बी इफेक्टिव्ह फॉर रिड्युसिंग द रिस्क ऑफ कॅन्सर. हम्म. हम्म. देन टर्मरिक हॅज बॅक्टेरियल, अँटीफंगल प्रॉपर्टीज. म्हणजे आपले सगळे बरोबर. रेस्पिरेटरी डिसीजेस, डायजेस्टिव्ह डिसीजेस सगळे क्युअर होण्याची शक्ती हळदीमध्ये आहे. टर्मरिक इज एक्स्ट्रीमली पॉवरफुल. And also one more important point I would like to make, especially for the younger generation or the people who do lot of heavy workout and exercise, and even हम्म. for working people, ज्यांची रिकव्हरी होत नाही. म्हणजे आपण काम खूप करतो, डाएट पण घेतो, पण रिकव्हरी होत नाही बॉडीची. तर टर्मरिक मिल्क हेल्प्स इन इझी रिकव्हरी अँड क्विक हम्म. रिकव्हरी फ्रॉम द स्ट्रेस बरोबर. ऑफ द बॉडी ड्यू टू द एक्सरसाइज. सो या 3 रेसिपीज जर आपण फॉलो करू शकलो, इट विल डेफिनेटली गो अ लाँग वे इन कीपिंग द बॉडी हेल्दी अँड डिसीज फ्री. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे दिवसभरातनं या 3 गोष्टी, ही 3 पथ्य खऱ्या अर्थाने ही पाळायला हवीत आणि ती पथ्य पाळलेली केव्हाही आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम. जसं तू म्हणालास, की येस. आजीने सांगितलेल्या गोष्टी असतात. खरंच आहे, हां. जुनं ते सोनं शेवटी आपण खरंच म्हणतो. आहे. या. ते खरंच आहे आणि याच जुन्याकडनं कितीतरी गोष्टी आपण शिकतो. आपली हं. परंपरा जी असते, त्यातनं हो, आपण कितीतरी गोष्टी शिकत असतो. म्हणजे हो. आता आपण म्हणतोय की नॅचरल फूड खा, नॅचरल फूड खा असं आपल्याला सांगावं लागतंय. पूर्वी हेच राइट. खाल्लं जात होतं आणि म्हणून कदाचित त्यांची आयुष्य अधिक उत्तम होती. त्यांचे हां. आरोग्य अतिशय उत्तम होतं. बरोबर. सो मला असं एज वाटतं ओल्ड की ट्रेडिशन म्हणतो आपण किंवा एज ओल्ड हां, विस्डम म्हणतो. हां. त्याचं ते खरंच आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की या परंपरेकडनं आलेल्या आपल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप महत्वाच्या आहेत. सो मंजिरी, हं. मला तुला विचारायचंय की आता सणासुदीचे दिवस आहेत, श्रावण महिना चालू आहे, गणपती येणार आहेत आणि मग अशा दिवसांमध्ये खरंच आहे की आपल्या पदार्थ जे आहेत ना म्हणजे सणासुदीच्या निमित्ताने केले जाणारे पदार्थ, त्यामध्ये सुद्धा बघ एक विज्ञान आहे आणि त्यामध्ये सुद्धा जे पदार्थ वापरले जातात ते सुद्धा किती चांगले आहेत किंवा कशा प्रकारे केले जातात ह्याचं सुद्धा एक महत्व आहे मला असं वाटतं. तर त्याविषयी काय सांगशील? आणि मला वाटतं त्यातले अनेक जे घटक आहेत, अनेक जे प्रॉडक्ट आहेत ते निरगुडकर फार्म्स मध्ये अतिशय उत्तम बनतात. सो तेही खूप महत्वाचं आहे. त्याबद्दल तू सांग. नक्की. आय वुड से द सीझन ऑफ फेस्टिवल्स हॅज बिगन. खरंय. नागपंचमीपासून गुढीपाडव्यापर्यंत सणच सण आहेत. बरोबर. सो खूप एक्साइटमेंट, खूप सेलिब्रेशनचे दिवस आहेत, स्पेशली आफ्टर दिस लॉकडाऊन, की लोकांना काहीतरी आता दे आर लुकिंग फॉरवर्ड टू. आणि सण म्हटलं की प्रत्येकाच्या काही ट्रेडिशन्स असतात, काही पद्धती परंपरा असतात आणि त्या इनफॅक्ट वी गो बियॉन्ड महाराष्ट्र ऑल्सो वेगवेगळ्या स्टेट्समध्ये त्या रिजन नुसार, त्या ट्रेडिशन्स किंवा त्या क्लायमेटिक कंडिशन्स नुसार सुद्धा
पद्धती थोड्या थोड्या फरकाने बदलत जातात. पण आय फील द मोस्ट कॉमन बॉन्डिंग फॅक्टर व्हेन इट कम्स टू सेलिब्रेशन इज ऑलवेज फूड. म्हणजे येस. गेट टुगेदर, डेकोरेशन सगळं ठीक आहे. जेवण कसं खरंय. आहे आणि हो. त्याने सेलिब्रेशन मध्ये जास्त मजा येते. सो बरोबर आहे. आय फील की तू पदार्थांबद्दल पण थोडंसं म्हणालीस की बरोबर. तर मला असं वेगवेगळे वाटतं की पदार्थ असतात आपल्या सणांच्या निमित्ताने. येस, येस. तर मला असं वाटतं की आपल्या इंडियन ट्रेडिशनल कुकिंगमध्ये देर आर सम फॅन्टॅस्टिक रेसिपीज व्हेन इट कम्स टू इंडियन स्वीट्स. म्हणजे हम्म. अप्रतिम रेसिपीज आहेत. म्हणजे आपल्या नागपंचमीला आता मागच्या एपिसोडमध्ये आपण पुरणाचे दिंड हे डिटेलमध्ये आपण बरोबर. बोललो किंवा नारळी पौर्णिमेला नारळी भात आपण करतो. गणपतीत खरंय. उकडीचे मोदक असतात. दिवाळीमध्ये तर म्हणजे चंगळच असते. ओल्या नारळाच्या हो. करंज्या किंवा अनारसे, शंकरपाळे, लाडू वगैरे सगळं. गुळाची पोळी मकर संक्रांतीला होते. सो आय थिंक देयर आर बरोबर. अमेझिंग रेसिपीज. पण ह्याच्यामध्ये थोडंसं मला एक कॉमन असं जाणवलं किंवा इनफॅक्ट हा. आता बोलता बोलता मला स्टेट वाईज मी काहीतरी मेन्शन केलं तर मला लक्षात आलं हा. की इफ वी मूव्ह डाऊन टू द साऊथ ऑफ इंडिया तर त्याच्या तिकडे पायसम केलं जातं. तर बरोबर. पायसमध्ये म्हणजे आय एम जस्ट ट्राईंग टू सी द कॉमन फॅक्टर की बहुतेक गोड पदार्थांमध्ये काही गोष्टी आहेत ज्या पॉप्युलर आहेत किंवा फेवरेट आहेत असं मला वाटतं की किंवा कॉमन तांदूळ पण आहेत. हा हा. कॉमन आहेत, हा. सिमिलर आहेत की अगदी गूळ, बरोबर. तांदूळ, नारळ आणि तूप. मला वाटतं हे हम्म. खूप पदार्थांमध्ये कॉमन, खूप रेसिपीज मध्ये कॉमन आहे असं मला वाटतं. सो आय वॉज जस्ट गिव्हिंग यू अन एक्झाम्पल ऑफ आपला उकडीचा मोदक आपण गणपतीत करतो हम्म. तसं वेस्ट बेंगॉलमध्ये पिठे नावाचा पदार्थ आहे जो हम्म. तांदूळाच्या पिठीचंच कव्हर असतं स्टीम्ड आणि आतमध्ये नारळ आणि गुळाचंच फिलिंग असतं. बरं. सो दॅट इज वन सिमिलॅरिटी. किंवा आपण इफ यू गो डाऊन द साऊथ तर तिकडे शक्करे पोंगल केला जातो, तांदूळ, गुळ अगेन. किंवा नॉर्थ मध्ये पंजाबमध्ये फिरणी केली जाते लोहरी आणि हम्म. दिवाळीच्या सुमारास. सो त्याच्यामध्ये अगेन राईस इज युज, जॅगरी इज युज. तर असे मला वाटतं खूप सिमिलॅरिटी रेसिपीज मध्ये सुद्धा आहेत, थोड्या थोड्या फरकानी व्हेरिएशन्स बरोबर. डेफिनेटली. समटाइम्स इवन जॅगरी माइट बी रिप्लेस्ड बाय शुगर और घी माइट बी हम्म. रिप्लेस्ड बाय ऑइल. पण हा हम्म. राजस्थान घीवर केला जातो, त्याच्यात तर राईट. तुपाचं महत्व खूप आहे. सो आय फील अशा सिमिलॅरिटीज खूप आहे अँड दॅट इज व्हॉट इट मेक आय थिंक इंडियन कुकिंग व्हेरी इंटरेस्टिंग. सो खरंय. पण मला असं वाटतं की माझा प्रेफरन्स वेन इट कम्स टू गोड पदार्थाचं हे नेहमी तूप ओव्हर तेल. डेफिनेटली तूप आणि गूळ ओव्हर साखर अँड खरंय. ऑइल. बिकॉज खरंय. त्या गोष्टींनी, तुपानी आणि गुळानी त्या पदार्थाला एक खमंगपणा येतो आणि खरंय. त्याचे फ्लेवर अगदी त्याची डेप्थ फ्लेवरची येते असं मला वाटतं. प्रेफरन्स पर्सनल मी नाही, सांगितलं. ऑफकोर्स. राईट. पण आय थिंक irrespective of this, I would like to say ki the flavors or the taste of any dish is highly dependent on the kind of ingredients we use to make that dish. म्हणजे आपण काय प्रकारच्या, काय क्वालिटीचे, काय घटक त्याच्यामध्ये वापरतो आहे बनवण्यासाठी. आय बरोबर. थिंक दॅट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. फ्लेवर आणि टेस्टला डेफिनेटली डिफरन्स आपल्याला जाणवतो की कुठल्याही तुम्ही ऑथेंटिक गोष्ट वापरली तर त्या पदार्थाची चव. आणि खरंय. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की साहजिकपणे आपण इतर वेळी रुटीन्स फॉलो करतो, डाएट्स फॉलो करतो आणि थोडंसं फेस्टिवलच्या वेळी वी टेंड टू लेट आवरसेल्व्हज लिटिल लूज की ठीक आहे आपण आता खाऊ मग करू बाकीचं सगळं फॉलो. तर थोडंसं आय राईट. थिंक इटिंग पण कधी कधी होतं. सो बरोबर. त्यावेळी आय थिंक दीज फॅक्टर्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल. कारण की इफ यू आर युझिंग गुड क्वालिटी डझंट मीन यू शुड ओव्हर इट. पण आय एम बरोबर. जस्ट एक्सप्लेन की जर त्यावेळी तुम्ही चांगलं खाल्लेलं असेल तर त्याचे होणारे दुष्परिणाम आणि जर इफ युअर म्हणजे एक्झाम्पल देते मी की आपण जाता जाता कधीतरी रस्त्यात थांबतो वडापाव भजी खायला. कधी नॉन स्पॉट असतो, कधी अननोन स्पॉट असतो, वी डोंट नो. तर कधी त्रास होतो आपल्याला. तर का होत असेल? कारण की वी डोंट नो व्हॉट काइंड ऑफ ऑइल इज युज्ड फॉर फ्राईंग इट. राईट. कधी आपण सँडविच खायला थांबलो तरी चटणी. तर राईट फ्रॉम स्मॉल मायनर डिटेल्स लाईक वेदर द कोरिअँडर किंवा पुदिना वॉज वॉश्ड ऑर नो बिफोर दे बरोबर. मेड.
किंवा पाणी कुठलं वापरलं गेलं, हम्म, इथपासून फॅक्टर्स असतात ज्याच्याने आपल्याला कधी कधी मग सणावारानंतर सुद्धा त्रास होतो की बाबा आपण अति खाल्लं, मग ते जरा इनडायजेशन झालं का, हे झालं का. सो आय थिंक फूड इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन दिस. सो आय वुड से माझी छोटीशी टिप अशी असेल की यार हेल्थ इज एक्स्ट्रीमली, आणि बरोबर. आय फील दॅट सिलेक्ट खावं, एक्सक्लुझिव्ह खावं, ऑफकोर्स प्रमाणात खावं, इररेस्पेक्टिव्ह ऑफ व्हेरेवर यू सोर्स युअर स्टफ फ्रॉम. म्हणजे तुम्ही कुठूनही घ्या, पण बरोबर. क्वालिटीवरती कॉम्प्रोमाइज करू नका, असं मला म्हणायचं. नक्कीच, नक्कीच. आणि खरंच आहे, जेव्हा आपण म्हणतोय की तांदूळ उत्तम वापरा, गूळ उत्तम वापरा किंवा तूप उत्तम वापरा, तेव्हा अर्थातच मी म्हणेन की निरगुडकर फार्म्सचे वापरा, म्हणजे तुम्हाला चिंता नाही. कारण खरंच आहे की गुड क्वालिटी, शेवटी क्वालिटी महत्वाची असते आणि ती क्वालिटी जेव्हा आपल्यापर्यंत येते तेव्हा निश्चित खाण्यामध्ये सुद्धा त्याचं श्रेय जे आहे ते उत्तम रीतीने त्याला देता येतं. पण मंदार, मला सांग की आता सणासुदीचे दिवस आहेत, आपल्याकडे खूप अशी परंपरा आहे की काहीही पदार्थ विकत घ्यायचे ना, आम्हाला जरा सवलत बिवलत मिळाली तर बरं वाटतं बुवा. तर असं काही आहे का निरगुडकर फार्म्स तर्फे? आता आम्ही चांगले लिस्नर आहोत तुमचे, तर आम्हाला काही स्पेशल डिस्काउंट देणार की नाही? Definitely, Uttarata. In fact, we were thinking to launch a very, very, very good scheme. आणि ओके. आम्ही एक ऑफर इनफॅक्ट तयार केली आहे स्पेशली फॉर मिती ग्रुपचे सगळे सबस्क्रायबर्स साठी. सो राईट. जर आपण ते दाखवू शकलो इमेज ना, तर सगळे बघू येस. शकतील आणि मग मी एक्सप्लेन पण करतोच. नक्कीच, नक्कीच. सो ऑफर काय आहे ह्याच्याबद्दल एक्साइटमेंट आहे? सो ऑफर बेसिकली एकदम सिंपल आहे की आपलं आता गणपती म्हटल्यावर मग मोदक आणि सगळे पदार्थ येणार, सगळे येणार. सो आपलं 1 किलो तूप जर आपण घेतलं, तर त्याच्यावर आम्ही चक्क 1 किलो गुळाची ढेप फ्री देतोय. वाह! आणि आणि आपल्याला फक्त कंडिशन एकच आहे की खूप ऑर्डर्स येत आहेत. त्यामुळे 15 ऑगस्टच्या आधी पेमेंट आणि बुकिंग झालं की 20 हां. तारखेच्या पर्यंत तुम्हाला डिलिव्हरी मिळेल. 22 तारखेपासून गणपती बसतायत. बरोबर, तर एकदम बरोबर. सिंपल ऑफर आहे. WhatsApp नंबर्स तर आपले खाली स्क्रोलमध्ये येतायत. आहेत त्यामुळे दिलेले, दोन्हीपैकी स्क्रोलमध्ये कुठल्याही आहेत. एका WhatsApp नंबरवर जरी ऑर्डर प्लेस केली, तरी पुढचे डिटेल्स पण कळतील आणि डिलिव्हरी पण होईल. येस, नक्कीच. वाह! मला वाटतं ही ऑफर खूप मस्त आहे, की म्हणजे 1 किलो तूप घ्यायचं आणि 1 किलो गूळ फ्री मिळवायचा. आम्हाला असं येस. जरा फ्री वगैरे मिळालं ना, की बरं वाटतं. इंडियन टेंडन्सी असं झालेलं आहे आता. पण मार्केट टेंडन्सी असं म्हणू आपण त्याला. कारण मार्केट टेंडन्सी ही आहे आणि चांगलं आहे, की गणपतीचे दिवस आहेत, तर आम्हाला चांगलं तूपही वापरायला मिळेल आणि त्याच्याबरोबर हो, चांगला गूळही वापरता येईल. पण हा डेफिनेट. गूळ जेव्हा आम्ही वापरणार आहोत, तेव्हा मला असं वाटतं, की मंजिरी निरगुडकर फार्म्समध्ये जो गूळ तयार होतोय ना, त्याची या निमित्ताने प्रोसेस जर आम्हाला कळू शकली, तर जसं आहे, की क्वालिटी तर उत्तम आहेच, पण ही प्रोसेस पण आम्हाला जर कळली, तर आणखीन छान वाटेल आम्हाला तो गूळ विकत घेण्यासाठी. तर काय सांगशील ही प्रोसेस कशी असते? नक्की उत्तराताई. पहिलं मी असं सांगेन की गूळ हा 2 प्रकाराने किंवा 2 गोष्टींपासून बनवला जातो. वन इज शुगर केन जॅगरी, ऊसापासून बनवला जातो. अँड द सेकंड टाइप इज पाम जॅगरी, टॉडी पाम पासून बनवलेला गूळ. सो आपला जो गूळ ओके. आहे 100% शुगर केन. इट इज मेड फ्रॉम शुगर केन ज्यूस. सो प्रोसेस जी आहे मी ती थोडक्या चांगल्या सोप्या शब्दामध्ये सांगायचा प्रयत्न करते आज. आय वुड येस. से 3 स्टेप प्रोसेस. सो ओके. पहिला जे स्टेप आहे त्याच्यामध्ये पहिला मुख्य गूळ जो आहे ऊसाच्या रसापासून बनतो. सो रस काढण्याची प्रोसेस ही पहिली स्टेप आहे. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस फ्रॉम शुगर केन. सो ह्याच्यामध्ये राईट. असं आहे की आपण जसं ऊसाचा रस प्यायला गुऱ्हाळ्यापाशी थांबतो, तेव्हा आपण बघतो की ऊस घातला जातो त्या मशीनमध्ये, त्यातून रस. So similarly, I would say it's a similar thing, but at a bigger capacity. So usually 2 roller blades मशीन वापरलं जातं, त्यातून गूळ घातला जातो. सॉरी, आय एम सॉरी, ऊस घातला जातो आणि ऊसाचा रस ऊस घातला एका जातो. ऊसाचा रस एका बाजूला साठतो, कलेक्ट करतो आपण आणि चोथा वेगळा कलेक्ट होतो. राईट. आता जो बरोबर. ह्याच्यामध्ये स्पेशल केअर अशी घेतली जाते की ऊस जो आपला असतो
तो काळजी घ्यावी लागते की ऊस जो आहे तो कूल ड्राय प्लेस मध्ये स्टोअर करतो, कारण की जर तो ड्राय झाला तर त्याच्यातला ज्यूस देखील हे कमी होतो किंवा ड्राय पडतो. त्यामुळे ही एक काळजी ऊसाची घेतली जाते स्टोरिंग मध्ये. हा दुसरी जी हा स्टेप आहे, म्हणजे रे थोडस मोठ्यानी बोल. ओके, दुसरी जी हा स्टेप आहे हा आपली, तर आपण क्लॅरिफिकेशन प्रोसेस म्हणतो. क्लॅरिफिकेशन. सो ह्याच्यामध्ये असं असतं की मोठ्या कंटेनर्स मध्ये जो आपला उसाचा रस काढलेला असतो, कलेक्ट केलेला असतो, तो बॉईल केला जातो. बॉईल केल्यानंतर त्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशनसाठी, म्हणजे त्याच्यामध्ये नॅचरल इम्प्युरिटीज वगैरे असतात, काही असतात, तर ते क्लॅरिफिकेशनसाठी इधर ऑर्गॅनिक और इनऑर्गॅनिक क्लॅरिफिकेशन्स आर यूज्ड. सो आपल्याकडे ऑब्व्हियसली ओके वी ऑर्गॅनिक क्लॅरिफिकेशन्स लाईक सिम्पल थिंग्स लाईक भेंडीचा रस इज मिक्स्ड हा विथ द हे टू क्लॅरिफाय इट. ओ अरे वा बरं. या या त्याच्यानंतर हम्म लाईम हम्म ज्यूस वापरला हम्म जातो. लाईम ज्यूस याच्यासाठी की शुगर केन हम्म ज्यूसेस कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये असतो. तो रिड्यूस द ऍसिडिटी ऑफ द ज्यूस, लाईम ज्यूस इज ऍडेड टू द शुगर केन ज्यूस. आणि पण ओके त्याचं प्रमाण डेफिनेटली खूप कमी ओके असतं, कारण की खूप जास्त जर लाईम ज्यूस घातला तर चव गुळाची आणि सगळंच फ्लेवर, टेस्ट, रंग सगळंच बदलतं. तो खूप छोट्या प्रमाणात तो घातला जातो, बट इट इज बरोबर इम्पॉर्टंट ॲडिशन दॅट इज मेड टू मेंटेन द ऍसिडिटी ऑफ द ज्यूस. आणि ओके त्याच्यानंतर जे आहे लाईम ज्यूस घातल्यानंतर हा उसाचा रस, हा जो मिक्सचर आहे, ते मात्र विगरसली बॉईल केलं जातं. आय वुड से अराउंड 110 to 115 डिग्रीजला विगरसली ओ इट इज ओ बॉइल्ड. आणि त्याच्यानंतर हे मिक्सचर केलं जातं पोर इन मोल्ड. सो आपली जी 1 किलोची छानशी ओके ढेप आहे त्याचे मोल्ड, आणि त्या मोल्ड मध्ये ओके उसाचा रस पोर केला जातो आणि देन इट इज लेफ्ट टू कूल डाऊन अँड सॉलिडिफाय. सो ही अशी एक सिम्पल प्रोसेस आहे. पावडरची प्रोसेस, जॅगरी पावडर जी आपण म्हणतो, आपल्याकडे सुद्धा आहे. त्याची थोडस बरोबर फरक असतो त्याच्यामध्ये, कारण पावडरसाठी मॉइश्चर त्याच्यामधलं ज्यूस मधलं काढावं लागतं आणि इट नीड्स टू बी डिहायड्रेटेड, मेक इट इन अ पावडर फॉर्म. सो थोडासा त्या गोष्टीमध्ये, प्रोसेसमध्ये थोडा फरक असतो, आणि दॅट इज वाय पावडर इज चार्ज ऑल्सो डिफरंटली ॲट एव्हरीवेअर अराउंड. ओके सो हे थोडासा ओके फरक त्याच्यामध्ये असतो. बरोबर. सो ही सगळी प्रोसेस जी आहे ती समजून घेतल्यानंतर म्हणजे गुळ कसा बनतो ते अगदी आमच्या डोळ्यासमोर आलं. आणि ती प्रोसेस समजून घेतली एवढ्याचसाठी मी तुला विचारलं की जेव्हा आपल्या समोर गुळ म्हणजे उसाच्या गुऱ्हाळ्यावर आपण जातो तेवढंच आपल्याला माहिती असतं, पुढे त्याचं कशा प्रकारे होतं ते माहित नाही. पण जेव्हा इतका काटेकोरपणे बारकाईने लक्ष ठेवून गुळ जेव्हा बनतो तेव्हा ऑफकोर्स त्या गुळाचे बेनिफिट्स सुद्धा तितकेच चांगले असतात. सो मंदार, मला असं वाटतं की पुन्हा एकदा न्यूट्रिशनिस्ट म्हणून मी तुझ्याकडे येते की हा जो गुळ आहे या गुळाचे फायदे काय काय आहेत, म्हणजे गुळ खाणं कशा दृष्टीने चांगलं आहे आणि कोणाकोणाच्या दृष्टीने चांगलं आहे याबद्दल सांग. डेफिनेटली उतरत आहे. सो अकॉर्डिंग टू मी, प्युअर sugarcane jaggery is the most underestimated superfood. कारण काय, usually when we say jaggery, we think it is sweet and we relate it to sugar. And then people say की शुगरचे एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून गुळ खा, use jaggery. बरोबर. But we have to understand the technical difference. Sugar is a simple carbohydrate. The moment you consume sugar, your bloodstream मध्ये it gets absorbed and your blood sugar level spikes up. But the jaggery is a complex carbohydrate. So when you consume jaggery or gur, it gets assimilated very slowly. I mean, you get energy from it, but very slow. So it is very good for diabetic control. That is why jaggery should be preferred over sugar. Now, apart from a natural sweetener, it is filled with lot of essential vitamins, minerals, and nutrients. That is why it should be preferred over refined sugar. Now, in the monsoons or in the festivities, we tend to crave for sweets and everything like that. So, राईट राईट. I would recommend that please try to switch your sweet source to jaggery instead of sugar. First thing is that it activates digestive enzymes which stimulate the bowel movement also, and it prevents constipation. So in festivals or in monsoon, when we tend to overeat stuff, digestion आणि constipation issues येऊ शकतात.
So jaggery really Hmm. helps in that. Second thing is that it is a natural body cleanser. It flushes out harmful toxins from the body. बेसिकली राईट. लिव्हरला क्लेन्स करण्यासाठी, डिटॉक्स करण्यासाठी जॅगरी इज व्हेरी 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 इसेन्शियल. Third thing is that it is loaded with antioxidants and minerals like zinc and selenium, which prevent free radicals also and which boost the resistance of the body for fighting diseases. Third thing is that it is rich in iron and folate. That is why it prevents anemia also. No, you see benefits of jaggery. I mean, we underestimate so much. Most of us are not even aware की किती jaggery राईट. मध्ये benefits आहेत. Then it is a source of potassium. Potassium is a mineral which balances the electrolyte level in the body. त्यामुळे it helps in building muscles also and it helps in boosting metabolism also. Metabolism वाढलं की फॅट लॉस पण आपला फॅट लॉस ऍक्सिलरेट होऊ शकतो. And then आपलं हे जॉईंट पेन मध्ये रेस्पिरेटरी इश्यूज मध्ये अँड वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आपलं खूप टेन्शन घेतलं की ब्लड प्रेशर होतं असं म्हणतात. सो जॅगरी मध्ये ना पोटॅशियम आणि सोडियम हे मिनरल्स असतात विच हेल्प रेग्युलेट द ब्लड प्रेशर लेवल्स ऑल्सो. सो आय वुड हायली रेकमेंड जॅगरी ओव्हर एनी टाइप ऑफ ओ रिफाइंड ग्रेट. शुगर. बरं. Definitely. फक्त obviously the sense of moderation and sense of common sense should exist. कारण काय just because it is jaggery doesn't mean you start consuming it left, right, and center. So definite choice over sugar. बरोबर. नाहीतरी आपण खाऊ नये. तर तसंच आहे की गुळ शेवटी हा. ऊसापासूनच बनतो. त्याच्यामुळे ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नका, हे सगळ्यात महत्वाचं असं आहे. पण नक्की नक्कीच आहे की या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. सणासुदीच्या दिवसात आपण या गोष्टी आपलं आरोग्य कारण प्रत्येकाची व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात तसं आपली प्रकृती पाहून आणि त्या दृष्टीने आपण खाल्लं पाहिजे. काय खावं, काय खाऊ नये या बाबतीत नक्कीच डॉक्टरांशी कन्सल्टही केलं पाहिजे. पण या गोष्टी ज्या आपल्या रोजच्या जगण्यात आपल्याला दिसतात त्यामध्ये आपण नक्कीच विचार केला पाहिजे. मंजिरी, परत एकदा मला असं वाटतं की आपल्या सगळ्या मेंबर्सना, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हे सांगूया की गणपतीच्या निमित्ताने स्पेशल ऑफर आहे निरगुडकर फार्म्स कडनं. सो ती ऑफर काय आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मंडळींना जर सांगशील तर सगळ्यांना आवडेल. येस, आपली स्पेशल फेस्टिव्ह ऑफर आहे निरगुडकर फार्म्सची. सो ह्याच्यामध्ये असं आहे की बाय 1 kg ऑफ प्युअर काऊ घी, 1 किलो साजूक तूप, गाईचं तूप घेतलं, यू गेट 1 kg ऑफ शुगर केन जॅगरी ब्लॉक फ्री. हा जो गुळ आहे शुगर केन जॅगरी ब्लॉक फ्री म्हणजे ही गुळाची ढेप आहे आणि हा गुळ केमिकल फ्री आहे. कुठल्याही पद्धतीचे प्रेझर्वेटिव्ह नाही आहे, कुठले रंग नाही आहेत आणि इनफॅक्ट देर इज इवन there is no added refined sugar to it. म्हणजे it is pure sugar cane jaggery. So Yes. you buy 1 kg of pure cow ghee and you get 1 kg of sugar cane jaggery block free. You can pay and book your order before 15th of August. 15 ऑगस्टच्या आधी आम्हाला दोन्ही व्हॉट्सअप नंबर पैकी कुठल्याही नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, पेमेंट करून बुक करू शकता and we'll make sure that you receive your order by 20th of August. 20 तारखेपर्यंत तुम्हाला तुमची ऑर्डर नक्की मिळेल याची खात्री आम्ही घेऊ. येस, नक्कीच. म्हणजे मला वाटतं आता 4च दिवस राहिलेत 15 ऑगस्टला. 15 ऑगस्ट पर्यंत आपली ऑर्डर बुक करा आणि ऑर्डर बुक केल्यानंतर मंडळी तूप आणि गूळ या दोन्ही अतिशय उत्तम अशा वस्तू तुमच्या घरी येतील आणि ज्या अर्थातच पुढच्या दिवसांमध्ये आपल्याला लागणार आहेत. श्रावण महिना संपणार आहे आणि त्यानंतर लगेचच गणपती सुरू होणार आहेत. सो गणपतीच्या निमित्ताने ही ऑफर म्हणजे निरगुडकर फार्म्स कडनं आम्हाला एक छान सरप्राईज असं होतं. सो आम्हाला सगळ्यांनाच, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच ह्याचं महत्व हे आहेच. जाता जाता आणखीन एक गोष्ट मंजिरी, आपल्या या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे आपण फार्म टू होम असं जेव्हा म्हणतोय तेव्हा निरगुडकर फार्म्सचे जे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याबद्दलही एकदा जाता जाता कोणते कोणते प्रॉडक्ट्स आहेत त्याबद्दल एकदा सांग. म्हणजे जर गूळ आणि तुपाच्या व्यतिरिक्त जर काहींना ऑर्डर करायची असेल, आपले नंबर्स जे आहेत ते स्क्रोल मध्ये आहेत, कॅप्शन मध्ये आहेत. सो ऑर्डर बुक करू शकतात. पण जाता जाता पुन्हा एकदा
आपल्या सगळ्या प्रॉडक्ट्स बद्दल जर फक्त जस्ट एक उल्लेख केलास तर त्यांना ती व्हरायटी जी आहे ती पुन्हा एकदा कळेल. नक्की. उत्तरादायी मी सांगते. आपल्याकडे प्रॉडक्ट रेंज जी आहे ती गुळापासून, गुळाची पावडर आणि ब्लॉक म्हणजे ढेप आणि पावडर हे दोन्ही फॉर्म मध्ये गुळ आपल्याकडे असतो. त्याच्यानंतर तांदूळाची व्हरायटी आपल्याकडे आंबेमोर आणि इंद्रायणी तांदूळ आहे. नंतर हँड पॉलिश्ड आणि पॉलिश दोन्ही असतो. सध्या आपला अनपॉलिश हँड पाउंडेड राईस इज सोल्ड आउट, पण ओ यू कॅन एक्सपेक्ट गुड. गुड. आपल्याकडे कोल्ड प्रेस्ड ऑइल्स आहेत. ग्राउंडनट ऑइल, सेसमी ऑइल आणि कोकोनट ऑइल म्हणजे शेंगदाण्याचं आपलं तेल, तिळाचं तेल आणि खोबरेल तेल, हे 3 तेलाच्या व्हरायटीज आहेत. नंतर आपल्याकडे मसाले किंवा स्पायसेसचे व्हरायटीज आहेत. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, गोडा मसाला, काळा मसाला, धणे पूड, जिरे पूड आणि कांदा लसूण मसाला असे 7 प्रकारचे मसाले किंवा स्पायसेस आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर साजूक तूप आपल्याकडे गाईचं आहे, त्याबद्दल बोललो ते आहे. हनी, नॅचरल बी हनी आहे आपल्याकडे, रॉ हनी आपल्याकडे असतं, मध असतो. आणि आपल्याकडे चिंच आहे, जी सन ड्राईड चिंच आहे, म्हणजे मीठ न लावलेली, उन्हामध्ये वाळवलेली अगदी नॅचरल फॉर्म मधली चिंच आपल्याकडे असते. सो हे सगळी व्हरायटी आपली निरगुडकर फार्मच्या प्रोडक्टची प्रोडक्ट लाईन आहे. नक्कीच. आणि ह्या सगळ्या उत्तराताई एकच येस. गोष्ट आय वॉन्टेड टू ऍड. ओके. कमेंट्स मध्ये पण खूप जण विचारतात आम्हाला, व्हॉट्सअपमध्ये पण लॉट ऑफ पीपल आस्किंग इफ वी डिलिव्हर आउट ऑफ इंडिया. इंडियामध्ये तर आम्ही करतो ओके. सगळी डिलिव्हर, पण बरोबर. वी डिलिव्हर एव्हरीवेअर. आमच्या ऑर्डर्स कन्सिस्टंटली US मध्ये, कॅनडामध्ये, UK मध्ये सगळीकडे जात आहेत. सो इवन इन द लॉकडाऊन आपल्या ऑर्डर्स फूडला काही प्रॉब्लेम नाहीये. वी आर एबल टू गुड. डिलिव्हर अक्रॉस द ग्लोब. So गुड. anybody who wishes to order, just WhatsApp on any of this number and we will make sure that the order reaches you. क्लास. वा. Yes. मग मला वाटतं असंच आहे की जसं म्हणतात की 7 समुद्रापार सुद्धा आपण जाऊ शकतो आणि इतके Yes. उत्तम प्रॉडक्ट जर तिकडेही जात असतील तर निश्चितच हा. सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. सो Yes. आजच्या पुरतं इथेच थांबूया आणि फेस्टिव्ह सीझन मध्ये अशा छान छान गोष्टी घेऊन दर मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजता फार्म टू होम या कार्यक्रमात असेच भेटत राहूया. आजच्या पुरतं इथेच थांबूया आणि आपला आजचा एपिसोड सुरू झाल्यापासून मी तुम्हाला तुमचं नावाने हाक नाही मारली. सो मला असं वाटतं आपल्या मॉडर्न शेतकऱ्यांना आपण थँक्यू म्हणूया आणि बाय बाय म्हणूया. Thank you, उत्तराताई. थँक्यू. नमस्कार. उत्तराताई, थँक्यू एव्हरीबडी.